ही बाहुबली टरबुजाचं रोप आहे. तर मी हे रोप ना ग्रो बॅगमध्ये लावून घेणार आहे आणि हे ग्रो बॅगमध्ये मी न्यूट्रिशनयुक्त अशी माती तयार केलेली आहे. तर त्यामध्ये नीमखली आहे, बोन मील आहे, चुना, हळद, वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत बघा. तर एक भाग माती टाकलेला आहे, एक भाग नदीची वाळू टाकलेली आहे. हे सर्व एकत्र करून रोपं मी लावलेले आहेत असे. परंतु ज्यावेळेस आपण जमिनीत रोप लावतो ना त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस जी मुळं असतात झाडाच्या ते दूरपर्यंत जाऊन आपलं ग्रहण शोषून घेत असतात. परंतु ज्यावेळेस आपण कुंडीत लावतो ना तर तेव्हा कुंडीमध्ये आपल्याला हातानंच वरून न्यूट्रिशन द्यावं लागतं. तर मस्तपैकी अशी न्यूट्रिशनयुक्त मी माती तयार केलेली आहे आणि बाहुबली टरबुजाचं रोप लावलेलं आहे. धन्यवाद.